गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दन देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आळतिवल्लभम् भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. श्री गणेशाच्या चरणी, शांतीच्या चरणी, सद्गुरु चरणी मनोभावे नमन करूया. तसेच श्रीरामाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी मनोभावे नमन करू व तुम्हा सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते. आज आपण रामकथेचे पुढच्या भागाच्या चिंतनाला प्रारंभ करूया. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की भरत आता शृंगेरपूरला आलेले आहे आणि उद्या आता गंगा पार करून जायचं आहे. त्यावेळेस गृहराजा तिथला जो आहे त्याला कळतंय की कैकेयीचा पुत्र भरत हा चतुरंग सेना घेऊन येत आहे आणि त्यावेळेस तो पण तरुण आहे आणि त्यांना सगळ्यांना तो गोळा करतोय आणि म्हणतोय कशासाठी हा एवढं चतुरंग सेना घेऊन रामाच्या भेटीला जात असेल. नक्की याच्या मनात काहीतरी काळं असणार आणि म्हणून ते सगळे विचार करतायत, चर्चा करतायत. पण त्यावेळेस काही म्हातारे लोक सांगतायत की अरे नक्की आधी बघा तरी तो शत्रू आहे का मित्र आहे, कोण आहे, नीट चौकशी करा. पण हे सगळे तरुण लोक काही ऐकत नाहीत आणि त्यांनी सगळ्यांनी निश्चय केलाय की आता मागे हटायचं नाही. काय गंगाच्या पात्रामध्ये आपण रामचंद्रांच्या कार्याकरता मरण आणलं तरी आपल्याला ते आवडेल, तरी आपण उद्धरून जाऊ आणि अशा विचार करतायत. त्यावेळेस आता ऐकत नाही म्हटल्यावर एक म्हाताऱ्याला काय झाले, शिंक आली. म्हणजे त्यांनी बहुधा ते जाणून बुजूनच आणली आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं अरे शिंक येणं म्हणजे हा काय शब्द नसतो. आणि म्हणून ते म्हणतात जरा ए बाबा जरा थांबा, माझ्या शिंकेमुळे काय आहे काहीतरी चांगलं असं दिसतंय, म्हणून तुम्ही विचार करा. आणि तेव्हा असं लक्षात येते की येणारा शत्रू नसावा असं मला वाटतंय, जरा तपास करा. आता त्यावेळेस सगळेजण थोडी जरा नमताय की चला याला शिंक आली म्हटल्यावर काहीतरी विचार करावा. मग आता राजा म्हणतो मी परीक्षा घेतो आणि म्हणतो मी तपास करायला आता पुढे जातो आणि जर तो आपल्याला शत्रू वाटला तर मी खून करेन आणि मग तुम्ही सगळेजण काय करा, युद्धाला सुरुवात करायची. आता किती भरताचं दुर्दैव आहे पहा की प्रत्येकाच्या मनात शंका आहे. आता या निशाधरा गुहा आहे, तो म्हणतो चला आता मी परीक्षा घ्या निघतो. त्यांनी काय केले, युक्ती केली परीक्षा घेण्यासाठी. 3 प्रकारच्या टोपल्यात, एका टोपलीत त्यांनी कंदमुळं भरली, दुसऱ्या टोपलीत मिठाई आणि तिसऱ्या टोपलीत मांस मच्छी. आता असं आहे की
ज्याप्रमाणे की मनुष्याच्या काय आहे आहारावरून त्याची वृत्ती, त्याचा स्वभाव आपल्याला काय आहे परिचय होत असतो. हं? म्हणून आता काय स्वीकार करतोय मनुष्य भरत हे बघायचं, आणि खरोखरच त्याला काय जी रुची असेल ना त्याचा काय आहे पूर्ण परिचय त्याच्यातून आपल्याला लक्षात येतो. आणि निषाद राजगृह निघालाय. इकडे काय झालंय, भरत खूप मोठी सेना आहे त्याची, आणि त्यामुळे आता तिथे सगळ्या अयोध्येचे नागरिक आहेत त्याच्याबरोबर. त्यांच्यासाठी रावट्या तंबू या सगळ्यांची व्यवस्था पाहत पाहत श्री भरत आहे ना रथातून फिरतात आहेत, त्या सगळ्या शिबिरामध्ये हिंडतात आहेत. आणि भरताच्या बरोबर कोणी सुमंत आहे. सुमंताने काय केलं, त्या गुहाला समोर येताना पाहिलं आणि सुमंताने त्याला ओळखलं. आणि तो एकदम म्हणतोय, सुमंत लगेच रथात बसलेल्या भरताला म्हणता, अरे भरता, समोरून जो येतो आहे ना तो रामाचा मित्र आहे, त्याचं नाव गुह, आणि त्यांनी ना रामदासाची खूप सेवा केली. हे ऐकलं, एवढा शब्द त्यांनी ऐकला भरतानी, आणि भरत एकदम रथातून उडी घेऊन खाली आला की दादाचा मित्र, दादाचा मित्र. आणि भरत पुढे धावताय. गुहा बघतोय भरताना येताना त्याच्याकडे, आणि तो दुरूनच म्हणतो एकदम की मी ना भिल्लांचा राजा गुह आहे, आपल्याला प्रणाम करतो. भरत काय म्हणतात, तू दादाचा मित्र आहेस ना? हं? तर भरत असं करून भरत गुहाच्या जवळ जायला बघतात, तो एकदम मागे सरकतोय गुहराजा. तो म्हणतो, अरे माझ्यासारख्या भिल्लाला याने स्पर्श करू नये असं त्याला वाटतंय मनातून. म्हणून तो आपला भरतांना प्रणाम करण्याकरता गुह वाकला. पण भरताने तर काय केलं, पुढे येऊन त्याला उचलूनच घेतलं आणि कडकडून आलिंगन दिलं. आता खरं गुह म्हणतो, अहो माझी भिल्लाची जात आहे. भरत म्हणतात, तू भिल्ल अस नाहीतर आणखी कुणी अस, तू रामाचा मित्र आहेस ना, दादाची तू सेवा केलीस ना, तुम्ही लोकांनी दादाला सुख दिले, आणि मी मात्र काय दादाच्या दुःखाला कारण झालो, म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा सगळे पूज्य आहात. असं म्हणून श्री भरत काय रडायला लागतात. आता भरताचे ते राम प्रेम बघून निशांत राज गृह काय झालाय, व्याकुळ झाला. निशांत राजाला इतकं मेल्याहून मेल्यासारखं झालंय की भरतासारखा सज्जनाबद्दल माझ्या मनात किती वाईट विकल्प आला. तेव्हा मग भरत म्हणतात की गुहा, मला सर्वात पहिल्यांदा तू काय ती जागा दाखव जिथे माझ्या दादाने मुक्काम केला होता, मला त्या जागेचे दर्शन घ्यायचं आहे. आता भरतने असं म्हटल्यावर निषाद अशी भरतांना घेऊन त्या स्थळाकडे जातात जिथे इंगुदी वृक्षाखाली असलेली ती जागा भिल्लांनी तशी जपून ठेवलेली आहे. म्हणजे तिथे जिथे रामचंद्रांची शय्या केली होती, थोड्या अंतरावर जानकीची शय्या होती, त्या दोन्ही शय्याभोवती भिल्लांनी कुंपण केलं आहे. आणि त्या स्थानाला भिल्लांनी तीर्थाचे महत्व दिले होते. ती भिल्ल मंडळी रोज त्या ठिकाणी जाऊन फुलं वाहत असत. आता श्री भरताने हे स्थान पाहिलं आणि भरताना धाडकन त्या भूमीवर कोसळले. ते म्हणतात, गुहा, या गवताच्या गादीवर माझ्या दादांनी निजावे याचं मला वाईट नाही वाटत, पण माझ्या वहिनीने या ठिकाणी निजावे याचं मला फार वाईट वाटतं रे. महाराज जनकाची ही कन्या, महाराज दशरथांची सून, आणि लक्ष्मणासारख्या पुरुषार्थी धीराची ही वहिनी, आणि रामचंद्रांची ही अशी पत्नी, तिला या अशा भूमीचे अंथरूण आणि आकाशाचे पांघरून करून निजावे लागले. माझ्या आणि वहिनीच्या दुःखाला मीच कारण ठरलो, असं म्हणून पुन्हा भरत रुदन करताय. तू बघतच राहतो की व्याकुळ होऊन श्री भरत आता काय करतोय, त्या वहिनीच्या शय्येकडे असं बघताय, आणि त्याबरोबर त्याला त्या ठिकाणी काहीतरी चमकताना दिसत. एकदम भरत पुढे झाली आणि त्यांनी त्या गवतामध्ये अडकलेली ती सोन्याची ताट अशी ओढून काढली. तर ती काय होती, भगवती सीतेच्या त्या भरजरी वस्त्रातली ती एक सुवर्णाची तार होती. आता इतके दिवस कोणाही भिल्लाच्या लक्षात आलं नव्हतं. म्हणून असं आहे की एक गोष्ट म्हणजे ना इथे अशी
छान लक्षात घेण्यासारखी आहे की जगामध्ये असं म्हटलेलं आहे, सगळ्या उत्तम वस्तू एखाद्या ठिकाणी असतात, पण आपला भाग्योदय होईपर्यंत आपल्याला त्या मिळत नसतात. आपल्या चित्ताची जशी जशी निर्मलता वाढत जाते ना, तसं तसं देवतांचा अनुग्रह त्या वस्तूंच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणजे वस्तू बाहेरून येत नाही किंवा दुरून पण येत नाही, ती जवळच असते, फक्त जाणवत नसते. आणि ती आता भरतांना अशी ती सोन्याची तार ओढून काढली त्यांनी. हं? आणि आपल्या काय केलंय, मस्तकाला लावलेली आहे. हं? आणि भरत म्हणतात, गुहा, मला या ठिकाणी बघ शकून झाला. माझ्या वहिनीने जणू माझ्याकडे माझ्यासाठी ती तार ठेवली होती. माझ्या दादा माझे म्हणणे नक्की आता ऐकणार. आणि भरताला सगळीकडे आता तेच दिसतंय. आता हे सगळे युद्धाकरता तयार झालेले हे सगळे भिल्ल, आणि त्या तो दिवस अयोध्येच्या लोकांनी काय केलंय, भिल्ला म्हणजे युद्धाकरता सगळे आलेले आहेत, पण त्याच्याऐवजी आता भरताच्या सेवेसाठी तो सगळा दिवस त्यांनी घालवला. कारण श्री भरताचे रामप्रेम बघून सगळे भिल्ल अगदी व्याकुळ झाले. आता रात्रीची वेळ होती, सगळी निदानीत झाली. आणि निषादराज गुहाला भरताने सांगितलं की ज्या ठिकाणी माझ्या दादाने निवास केला ना, त्या ठिकाणी तू आता मला घेऊन चल. मग ती भगवंताची शय्या, भगवती जानकीची शय्या, या दोन्ही शय्यांच्या मध्ये बसून भरत रात्रभर अश्रुपात करतात. हं? आणि सीतेच्या, रामाच्या नावाने टाहो फुटतात. आता त्याला कळलेलं आहे भरताला की रामांनी केशकल्पांच्या जटा केल्या तिथेच. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी भरताने काय केलेलं आहे की गुहराजाला सांगितलं की माझ्या दादाने कुठल्यापासून केसाच्या जटा केल्या ते स्थान मला दाखव. आणि ते स्थान दाखवल्यावर भरताने त्या ठिकाणी बसून वडाची माती आपल्या केसांना लावली आणि जटा करायला प्रारंभ केला. तेव्हा निषाद राजगुट असा तसा रडू लागतोय. तेव्हा तो म्हणतोय की तुम्ही असं का करताय? हा, तुम्हाला दादांना परत आणायचंय ना, आणि मग मग या जटा कशाला करताय? भरत म्हणे, नाही, दादांनी जटा केल्या ना, मग मी पण दादा पुढे तसाच जाणार. आणि भरतांनी केसाच्या जटा केल्या, अंगावर वल्कल चढवली आणि ते निघाले. आता इथून पुढचा रस्ता, राम पायी गेलेले आहे, कुठल्याही वाहनाने बसले नाहीये. आणि म्हणून काय केलंय भरताने सुद्धा, काय निषाद राहायला सांगितलंय, मी पण आता पायी जाणार. हं? रथातून खाली उतरले आणि शत्रुघ्न, निषाद राजा आता भरतांना सांभाळत सांभाळत निघाले. त्यांचा आता पुढे प्रवास सुरू झालाय प्रयागापर्यंत. प्रयागाला पोचले ते लोक. ते तोपर्यंत काय झालंय, भरतांच्या पायांना फोड आले. तसेच कुरडत कुरडत भरत पुढे चालताय. निषादराज गुह, सुमंत यांनी भरताला सांगितले की आता तीर्थराज प्रयाग आले आहोत आपण सगळेजण. आणि भरताने प्रयाग क्षेत्राला तीर्थराज का म्हणतात ते जाणण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांना असे कळले की तीर्थराज म्हणजे तीर्थाचा राजा. राजे लोक तीर्थस्थळी जाऊन मोठे मोठे दान करतात, पण क्षत्रियाला दान मागण्याचा अधिकार नसतो. आणि म्हणून मात्र भरत हात जोडून म्हणतात की हे तीर्थराजा, क्षत्रिय असल्याने मला दान घेण्याचा अधिकार नसला तरी आपत्तीग्रस्त असल्यामुळे मी आता आपणापुढे याचना करत आहे. हं? मग आता भरतांनी तीर्थराजाजवळ कोणते दान मागितले माहितीये का? भरत काय म्हणतात, हे तीर्थराजा, मला अर्थ नको, मला धर्म नको, माझ्या मनात अशी कोणतीच इच्छा नाहीये की जी पूर्ण व्हावी असे मला वाटेल, की मला मोक्ष सुद्धा नको. फक्त मला एकच वस्तू हवी आहे, आणि ती वस्तू म्हणजे काय, की माझ्या जीवनात जन्मोजन्मी सातत्याने चढते वाढते राम प्रेम आहे, ते विलसू द्या.
म्हणजे भरतांना भगवत भक्ती पुढे सिद्धी नको, स्वर्ग नको, मोक्ष नकोय. सगळ्या गोष्टी त्यांना तुच्छ वाटतात. म्हणजे भक्ताने देवाकडे काय मागावे, खूप मागावे. पण असं म्हणतात की विवेक असला पाहिजे मागण्याचा. कधीतरी आपल्या जीवनात पण असा योग यावा की भरताने जसं मागितलं ना त्याच्या चुरात चूर मिळवून आपण पण भगन पद तेच मागावं की जे भरताने मागितले. आता अत्यंत व्याकुळ होऊन श्री भरत त्या तीर्थराजा पुढे अशा प्रकारची प्रार्थना केली. आणि मग त्यांनी प्रयाग क्षेत्रामध्ये स्नान केलेलं आहे आणि भरद्वाज ऋषीच्या आश्रमात जातात. आता इथे पण भरतांचा दुर्दैव उभं राहतं. भरद्वाजांनी त्यांचं स्वागत केलं. भरत खाली बसल्यावर काही कुशल प्रश्न विचारले. पण नंतर एक प्रश्न ते भरताना स्पष्टपणे विचारतात. कारण या ऋषीमुनींची एक पद्धत असते. ते फार आडेवाडे घेऊन किंवा आडवं तिडवं असं काही प्रश्न माहिती काढत नाही. त्यांना कुणाची मर्जी राखण्याची आवश्यकताच नसते ना. आणि म्हणून भरद्वाज ऋषींनी सरळ सरळ काय विचारलेलं आहे भरताला, हं? की तू रामाला भेटण्याकरता तू निघालाय, पण बरोबर एवढं चतुरंग सैन्य का घेतलंयस? तुझ्या मनात म्हणजे त्यामुळे काय जरा संशयाची माझ्या मनात पाय चुकचुकती. आता भरद्वाज ऋषींचा हा प्रश्न ऐकला आणि भरताची प्रक्रिया विचित्र झाली. तो त्याला इतकं वाईट वाटलं आधी, म्हणजे काही लोकांनी विचारल्यावर त्याला इतकं वाईट वाटलं नव्हतं. पण आता तो म्हणतोय इतका व्याकुळ होऊन, गुरुदेवा, एखाद्या मंथरेला मी कळू नये किंवा माझ्या कैकई मातेला मी कळू नये, हा, पण तुमच्यासारख्या ऋषींनी सुद्धा माझ्या अंतःकरणाची शंका यावी असा मी माझ्या जीवनात काहीच कमवलं नाही हो. हा, हतोच मी, असं तो म्हणतो. मी काय सांगू, माझ्या जीवनात माझ्या दादाचं काय स्थान आहे मी तुम्हाला कसं सांगू. आता भरद्वाज ऋषी ऐकून घेतात, ते काही भावनावश होत नाही. आणि मग त्या ठिकाणी मात्र भरद्वाजांनी, ऋषी असल्यामुळे त्यांनी अयोध्याच्या लोकांच्या स्वागताकरता आपल्या सगळ्या सिद्धींचा उपयोग केला आणि कितीतरी महाल निर्माण केले. दास दासी खाद्यपेय सगळं प्रकट झाले. आता अयोध्यातून निघाल्यापासून लोकांना इतके चांगले विश्राम स्थान कुठे मिळालेच नव्हते. आतापर्यंत ही सगळी मंडळी रावट्यांमध्ये, तंबूंमध्ये, झाडाखाली असं मुक्काम करत करत प्रयागापर्यंत आली होती. तशी त्यांना अयोध्यासारख्या राजधानीत राहण्याची सवय होती ना. आणि त्यामुळे एवढे चांगले विश्रामगृह मिळाल्यामुळे प्रत्येकाला खूप बरं वाटलं. सगळ्यांची उत्तम बडदास्त व्यवस्था सगळी होती. निवासस्थानी सगळे जण आपापले सगळे आता निधले. आता भरतासाठी सुद्धा नाही काय केलेला आहे, महाल केलेला होता. आणि अशी अपेक्षा होती भरत जण खाऊन पिऊन विश्राम तिथे जाऊन करतील. हं? आणि म्हणून मध्यरात्रीच्या वेळेस भरद्वाज ऋषी भरतांना भेटायला निघाले. जाऊन महालात बघतात ते तर कुठे भरत दिसत नाहीये. म्हणून ते आश्रमामध्ये हिंडायला लागले. तेव्हा त्यांना काय दृश्य दिसलं की ज्या वृक्षाखाली श्रीराम आणि जानकी या दोघांचा मुक्काम झाला होता, तर भरतराज ऋषींनी भरताला सांगितलं होतं की या वृक्षाखाली काय आहे, तिथे असं बघितलं की हा तपस्वी भरत तिथे बसलेला आहे. त्याला झोप नव्हती, डोळे नुसते ताटवलेले, नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि हृदय नुसतं पश्चातापाने दग्ध होत होतं. आता श्री भरतांना एका गोष्टीचं सारखं वाईट वाटतंय ना, की दादाला माझ्यामुळे वनवास झाला, माझ्या आईने त्याला पाठवलं, म्हणून नुसते अविरत अश्रुपात करत बसलेले. असे भरद्वाजांनी तिथे भारद्वाज ऋषींनी भरतांना तिथे बसलेले बघितले. दुरूनच त्यांनी प्रणाम केला आणि आपल्या मुक्कामी भरद्वाज निघून गेले. आता दुसऱ्या दिवशी भरतांचा निरोप घ्यायचा, तेव्हा भारद्वाज काय करतात, ते निरोपाच्या वेळी भरत त्यांना त्यांच्या चरणी प्रणाम करण्याकरता वाकू लागले. तेव्हा भरद्वाज मुनी त्यांना वाकू नाही दे. त्यांनी भरताचे दोन्ही हात धरले आणि म्हणतात, भरता,
यापुढे तू मला प्रणाम करीत जाऊ नको. तुझ्या प्रणामांचा स्वीकार करण्याची माझी योग्यता नाही रे. तेव्हा म्हणतात गुरुदेव, तुम्ही असे काय बोलता, माझी एवढी सुद्धा पात्रता नाही का? तेव्हा भरद्वाज मध्ये खूप छान सांगतायत. ते म्हणतात, नाही भरता, तू ऐक. काल मी तुला काही बोललो, कुणाचीच पर्वा नसल्याने आम्ही लोक स्पष्ट विचारत असतो. आमच्या वाणीला असत्याचा कधीही विटाळ झालेला नाही. एक गोष्ट तू लक्षात घे, की आम्हाला या जगात काहीच मिळवायचं नाही. आम्ही लोक उदासीन असतो. वनात राहायचे, कंदमुळं खायची आणि भगवंताच्या चिंतनात जीवन घालवायचं. हं? हे सारं मी तुला सांगतो, तर तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो, की आयुष्यात मी पुण्य केलं आणि आयुष्यभर केलेल्या पुण्याचा परिणाम म्हणून काही दिवसापूर्वी मला श्रीरामाचं आणि जानकीचं दर्शन झालं. त्यावेळी असं मला वाटलं, की आयुष्यभराची पुण्याई फळाला आली. हं? बरोबर होतं ते, पण भगवंताच्या दर्शनामुळे आणखीच मला पुण्य मिळालं आणि त्या पुण्याचा परिणाम म्हणून आज तुझे दर्शन झाले. भरता, तुझ्यासारखा भगवत प्रेमी अवघ्या जीवनामध्ये मी पाहिला नाही. आज माझा आश्रम धन्य झाला, आज माझे जीवन धन्य झाले. भरता, एवढं काय, आज हे प्रयाग तीर्थ देखील धन्य झालं. म्हणून मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, की तुझ्यासारखा संत येथे आला, हे या तीर्थाचे सद्भाग्य होय. स महात्मा स दुर्लभा गीतेत म्हटलंय ना. म्हणून एक वेळ असं आहे, भगवत दर्शन सोपे आहे, पण भगवत प्रेमी अथवा भगवत लीन असे संत, त्यांचं दर्शन कठीण आहे. मग परत म्हणतात, गुरुदेव, आपण आता मला एक आशीर्वाद द्या, की माझे म्हणणे माझ्या दादाने ऐकावे. मग भरद्वाज ऋषी म्हणतात, तो परमात्मा सर्वांचे मंगल करेल. भरता, मला तुम्हा दोघांच्या भावांची ही लीला ना खूप अगम्य वाटते रे. आता श्री भरतांचा पुढचा प्रवास पुन्हा सुरू झाला. ते वाल्मिकींच्या आश्रमात येतात. वाल्मिकींना भरत आपला मनोगत सांगतात आणि भरत वाल्मिकींचाही आशीर्वाद ग्रहण करतात. आता आतापर्यंत काय आहे, भरत आणि सगळी मंडळी आता यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत भरत, आणि त्यामुळे सगळी त्यांची काळजी घेतात, की कोण पुढे आहे कोण मागे आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आपले, कोणी सुटू नये, कोणी मागे राहू नये, असं बघत बघत ते जात आहेत. पण आता जसं चित्रकूट जवळ यायला लागतं ना, तसं काही भरतांना थांबवत नाही. त्यांनी निशादरात गृह, सुमंत आणि शत्रुघ्न यांना सांगितलं, की आपण आता या सगळ्या मागच्या लोकांची काय काळजी घ्या. हं? आता मला थांबवू नका. मला आता केव्हा दादाला बघतो ना असं झालंय. आणि परत आता वेगाने निघाले. चित्रकूट चढायला प्रारंभ केला. तेव्हा मंदाकिनीमध्ये स्नान केलं आधी आणि निघाले पुढे. तेव्हा एक गडबड झाली. कारण काय, आता इथे ना श्रीराम आपल्या आश्रमात बसलेले आहेत. त्यांच्या सोबत काही मुनी चर्चा करत आहेत. आणि चर्चा चालू असताना एकदम वनामध्ये काय झालं, वन्य प्राण्यांचे गुरडणे, गर्जना करणे, पक्ष्यांचा किलबिलाट, शापादांची धावपळ, असं हे सगळं एकदम वाढलं. म्हणजे वनामध्ये रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळेच वातावरण दिसू लागले. काय गडबड आहे हे बघण्याकरता लक्ष्मण एका वृक्षावर चढून गेले. आता वृक्षावर चढून लक्ष्मणाने निरीक्षण केलं आणि एकदम वेगाने खाली उतरले. पटपट आपल्या काय पर्णकुटीत गेले आणि अंगात चिखल चढवलं. सगळी शस्त्र सावरली आणि क्रोधाने लाल झाले आणि बाहेर येऊन आपली शस्त्र असे परदू लागले. आता हे लक्ष्मणाचे अचानक हे सगळं अशा प्रकारचं रागवणं, शस्त्रसज्ज होणं, राम बघतच राहिले. ते म्हणतात, अरे लक्ष्मणा, काय झालं, नेमकं काय झालं? तेव्हा लक्ष्मण म्हणतो, शेवटी आला तो कैकेयीचा बेटा, माझ्या तावडीत सापडला दादा, जिवंत आता येथे आलाय. पण आता या चित्रकुटावरून परत तो जिवंत जाऊ नाही शकणार. हं? तो काय बोलतोस, राम म्हणताय. तेव्हा म्हणतात, चतुरंग सेना घेऊन श्री भरत महाराज येत आहे. श्रीराम म्हणतात, भरत येत?
ते मला ठाऊक नाही. पण समजा भरत येत असेल तर तू हे शस्त्र कशा करता चढवलेस ते तू मला सांग. लक्ष्मण म्हणतो कशा करता काय? युद्ध करण्याकरता. आपल्याशी तो युद्ध करण्याकरता आला आहे, मग त्याच्याशी काय नुसत्या गप्पा मारायच्या आहेत का? 2 हात करायचे. दादा मी निश्चित सांगतो, या चित्रकूटावर त्याचं रक्त सांडेल, असं लक्ष्मण तावा तावाने बोलत आहे. पण त्याचं हे बोलणं रामांना अजिबात आवडलं नाही. एका भावाने दुसऱ्या भावाबद्दल असं बोलावं हे रामांना सहन नाही झालं. आणि त्या वेळेस राम इतकं अनमोल बोलतायत. ते म्हणतात जर भरत आला असेल तर तू तलवार ठेवून दे. लक्ष्मणा, भावाने कधीही आपल्या भावासमोर शस्त्र घेऊन जाऊ नये. लक्ष्मण म्हणतात दादा, तुम्ही फार भोळे आहात. या भोळेपणापायी तर तुम्ही राज्य घालवलं. राज्याभिषेक करून घेऊन स्वारी आता आपला काटा काढण्यासाठी आली असताना तुम्ही असा भोळेपणा ठेवणे बरोबर नाहीये. तेव्हा राम म्हणतात लक्ष्मणा, तुला एक गोष्ट सांगतो, माझा भरत स्वतःला राज्याभिषेक करून घेईल असे वाटत नाही. काय घडले असेल ना ते मी तुला सांगतो बघ. की आजोळून आल्यावर भरताने बाबांना समजावले असेल, राज्याभिषेकाचा विचार त्यांच्या मनातून काढून टाकला असेल आणि तो बाबांच्या चरणी कोसळून खूप रडला असेल. त्याने आईला समजावले असेल आणि आता तो पश्चाताप दग्ध होऊन रडत रडत मला समजावून देण्याकरता आला असेल. हं? भरत फक्त याच गोष्टीसाठी येऊ शकतो, दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी तो येऊ नाही शकतो. भरत माझ्याकडे फक्त स्नेहाची भूमिका घेऊनच येऊ शकतो. तो फक्त मला राज्य परत करण्याकरता येऊ शकतो. आता या रामाच्या बोलण्यावरून भरताच्या चारित्र्याबद्दल त्यांना किती खात्री आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे श्रीराम आणि भरताचे संबंध कसे असतील. हं? पण भरताचे दुर्दैव हे आहे की लक्ष्मणाने सुद्धा भरताला ओळखलं नाही. त्याच्या मनात सुद्धा शंका आली. पण भरताचं सद्भाग्य मात्र आहे की रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल लेश मात्र शंका नाही. सगळे पुरावे विरुद्ध असताना श्रीराम भरताबद्दल एवढ्या विश्वासाने बोलत आहे. फक्त इथे काय झालं, रामाचा एक अंदाज चुकला. कारण काय आहे, ही सगळी त्यांची मानुषी लीला म्हणतात ना, तशी आहेत ना आता, की म्हणजे महाराज दशरथ मरण पावले हे अजून त्यांना ठाऊक नाहीये. आणि महाराजांच्या मृत्यूनंतर भरतांना बोलवण्यात आलेले आहे हे पण माहित नाहीये. हं? आणि पण आता इथे काय झालेलं आहे, लक्ष्मण आणि रामांचा वाद सुरू आहे. आणि कधी न चिडणारे राम आज लक्ष्मणावर चिडलेले आहे. लक्ष्मण म्हणतोय दादा तुम्ही भोळेच आहात. भरत काय तुम्हाला राज्य परत करण्याकरता येतोय का? आणि जर राज्य परत करायचं असेल तर एवढी चतुरंग सेना कशाला आणावी लागते? हं? एवढी मोठी सेना घेऊन तो येत आहे, त्याचा अर्थ काय असावा? म्हणजे तो आपल्या जीवावरच उठला असेल ना. हं? तरी म्हणतोय की सिंहासनावर बसून स्वारी आपला काटा काढण्यासाठीच आली असेल. हं? त्याला राज्याचा लोभ सुटला आहे. आता मात्र काय आहे, राम काय करतात, अत्यंत लक्ष्मणाचा अपमान करतात. उसळले ते आणि म्हणतात काय राज्य 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 लक्ष्मणा, तुझे त्या राज्याच्या वेडात डोकं बिकं फिरलंय का? तुला राज्य हवं आहे का? माझ्या भरताला या ठिकाणी येऊ दे. मी त्याला सांगतो की लक्ष्मणाला राज्य करायचे आहे, तेव्हा राज्य त्याला देऊन टाक. हं? माझी आणि खात्री आहे की माझा भरत दुसऱ्या क्षणी सगळं राज्य तुला देऊन टाकेल. पण तू आता भरताबद्दल असं बोलू नको. आता मात्र लक्ष्मणाला गप्प बसावं लागलं. पण आता खरं बघायला गेलं तर लक्ष्मणाला काही राज्याचा लोभ होता का? हं? पण तरी रामाने त्याच्यावर हा काय केला, आरोप करून अन्यायच केला. म्हणजे एवढा तो काय, रामाच्या चरणांची सेवा करण्याकरता अयोध्येतून जेव्हा बाहेर पडला ना, तेव्हा आपल्या पत्नीला क्षणभर भेटायला जावं ह्याचंही त्याला भान नाहीये. असा तो रामवेडा भरत. हं? आणि त्याला काय राम असं सांगतायत बोलतायत, म्हणजे हे आपण अपमानास्पदच आहे.
पण आता काय असतं की प्रत्येक वेळेस अशा वाक्यांत अर्थ असा लावायचा नसतो. हं? म्हणजे भगवंताला भरताचा किती ठाम विश्वास आहे हे फक्त याच्यातून काय लक्षात घ्यायचं असतं. हं? म्हणून काय असतं, ग्रंथावर तर नको तसे अर्थ काढले ना की तो अन्याय होत असतो. की ग्रंथ कसे लावावे ना, त्याचं पण एक शास्त्र असतं, त्याला मीमांसा म्हणतात. एखाद्या आता वाक्यातील कुठला भाग महत्वाचा समजावा आणि कुठला भाग कौन समजावा, याचं पण एक तंत्र असतं. आता भगवंताच्या अंतःकरणात भरताबद्दल कसा विश्वास आहे हे फक्त या ठिकाणी काय आहे याच्यातून महत्वाचं घ्यायचं. आता लक्ष्मण गुम्म उभे राहिले आणि राम काय आहे बसलेले आहेत, आणि त्यावेळेस श्री भरत वेगाने धावत धावत येत. आता ते धावता मार्गामध्ये काय पुन्हा पुन्हा खाली वागतायत, धूळ उचलतायत प्रत्येक त्या रस्त्यावरची आणि आपल्या मस्तकाला लावतात. कारण राम तिथून गेलेले ना, ज्या मार्गावरून काय आहे राम चालत चालत गेले, त्याची धूळ ते उचलून आपल्या मस्तकाला लावतात, मध्येच साष्टांग वंदन करतात. गुरु त्यांना परत परत उचलतात. हा, आता मार्गामध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपड्याचे तुकडे टांगलेले आहेत, म्हणजे जंगलाचा मार्ग असतो ना, तेव्हा रस्ता कळावा म्हणून असं लावलेलं असतं. तर एक एक वस्त्राला श्री भरत स्पर्श करतात, मस्तकाला लावतात, कारण राम लक्ष्मण तिथून त्या वस्त्रांना स्पर्श करत गेले. आता श्रीराम आपल्या काय आहे आश्रमात शिलाखंडावर बसलेले आहेत, मुनीश्वरांनी त्यांना घेरलेलं आहे. आणि चढता चढता श्री भरत काय आहे निषाद गुहाला सांगतायत, गुहा बघ रे, भिन्न भिन्न प्रकारचे अंगराग ज्याच्या अंगावर लागायला हवे, त्यांनी काय आहे अशा माझ्या रामाने अंगाला भस्म फासला आहे. ज्याच्या मस्तकावर सुवर्णाचा मुकुट शोभायला हवा, त्या दादाच्या मस्तकावर जटाजूट उत्तम वस्त्रांची जो सुशोभित व्हायला हवा, त्याच्या अंगावर वल्कल आहे. आणि मंत्री परिषदेत आणि देशोदेशीत आलेल्या अनेक लोकांनी प्रमाणपूर्वक ज्याच्या सान्निध्यामध्ये हात जोडून उभं राहावं, तो आत्ता वनातल्या तपस्व्यांनी वेढून बसलेला आहे. काय दुर्दैव की हे पापी भरत ह्या सगळ्याला कारणभूत आहे. तर गुहा हे कसे घडले रे, असं म्हणून भरत पुन्हा पुन्हा शोक करत चालले. आणि अखेर काय आश्रमाच्या समोर येऊन पोचतात. आता श्री भरतांनी प्रभूंना शिलाखंडा बसलेले पाहिलं, आणि आता भरत धावण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना धावताच येत नाही. ते तिथे दादा म्हणून कोसळतात आणि साष्टांग दंडवत घालतात. रामाचं लक्ष आता भरताकडे एकदम जात, आणि राम पण धावले भरताकडे. आणि त्यावेळेस कधी न घडलेला प्रसंग घडला. म्हणजे युद्ध असो किंवा सामान्य व्यवहार असो, हं? रामाच्या हातून धनुष्य बाण कधीच खाली पडले नाही. पण आपल्या या वेड्या भावाला आलिंगन देण्याकरता राम जेव्हा धावले ना, तेव्हा त्यांच्या काय झालेले, हाता एकीकडे पडला, धनुष्य एकीकडे पडले, आणि रामांना काही भान नाहीये. भरता भरता त्वरित राम धावताय, आणि दंडापणे प्रमाणे हा जो भूमीवर कोसळलेला आपला असा जो प्रिय भरत आहे ना, त्याला एकदम उचलतात आणि उचलून कडकडून प्रेमाने आलिंगन देतात. दोघांपैकी कोणालाच आता बोलता येत नाहीये. हं? कारण भरत येतो आहे ही सूचना लक्ष्मणाकडून मिळाली होती, पण भरताने आपल्या मस्तकावर जटा बांधल्या असतील असं वाटलंच नाही रामांना. भरताच्या अंगावर वल्कले असतील असंही वाटलं नाही. आणि आपल्या बंधूला अशा अवस्थेत रामांनी बघितलं, आणि रामांच्या नेत्रातून काय झालंय, अश्रू व्हायला लागलेले आहे. आता श्रीराम आणि भरत हे दोघं जण एकमेकांना आलिंगनामध्ये आबद्ध आहेत. आकाश मंडळातून देवतांनी पण पुष्पवृष्टी केली, दोघांचा जय जयकार केला. आणि सगळीकडे काय आहे, त्यावेळेस सशस्त्र चढलेले असं तो लक्ष्मण असतो ना, ते उभेच आहे बाजूला. हं? की त्याला म्हणजे दादाला भरताचा तो विश्वास आहे, तो कसा खोटा होईल.
असं बघण्यासाठी तो उभा आहे, पण तो बघतोय काय वेगळं दृश्य. आणि तेव्हा तो काय होतो हे सगळं बघितल्यावर वेगाने धावतो आणि भरताच्या चरणी कोसळतो. हं? तेव्हा लक्ष्मणाला खूप प्रचंड आत्मग्लानी झाली आहे, की एका सत्पुरुषाबद्दल मी माझ्या मनात काय काय आशंका निर्माण केल्या, मी त्याला काय काय समजलो. हा असा हा लक्ष्मण आपल्या चरणी कोसळलेला बघितला भरताने, आणि त्याला उचललंय भरताने आणि म्हणतात, लक्ष्मणा, मी वयाने मोठा असून सुद्धा पूज्य नाही रे. जगात खरा पूज्य तूच आहेस. तू तर दादाची इतकी सेवा केलीस, आणि मी तर दादाच्या वनगमनाला कारण झालो. लक्ष्मणा, तू धन्य आहे. श्री भरतांनी मग जानकीला पाहिलं आणि ते आपल्या वहिनीच्या चरणावर कोसळले. हं? आता तिला कळत नाही की हा अशा वेशामध्ये भरत आलेला आहे. आता रामांनी पहिला प्रश्न भरताला विचारला, अरे बाबा कसे आहे? आणि जेव्हा रामांना कळलं की बाबा स्वर्गवासी झाले, तेव्हा रामांनी इतका विलाप केलाय. म्हणजे जर खरंच केव्हा तरी वाल्मिकी रामायण वाचायला मिळालं ना, त्याची पानं उलटून वाचावी, इतकं सगळं वर्णन केलेलं आहे विलापाचं. म्हणजे स्थितप्रज्ञ असे राम, पण पितृशोकाने किती वेडे होतात. खाली कोसळतात राम, मोठ्यांदा आंबरडा फोडतात, बाबा बाबा म्हणून हाक मारतात, आणि सीतेला ते म्हणतात, सीते, तुझी स्वप्न खरी ठरली. सीते, आता आपले बाबा गेले, आता माझ्या जीवनामध्ये अयोध्या प्रकरण संपलं. आता मला अयोध्येला परतण्याची काही कारणच नाही उरले. हं? केवळ बाबांसाठी अयोध्येला परत जायचं होतं, आता कशाला जायचं? हं? तेवढ्यात काय आहे, भरत सांगतोय की वसिष्ठ येत आहेत, सगळे आपल्या माता पण येत आहेत. आणि हे ऐकल्यावर काय केले, रामाने आपले अश्रू पुसले आणि पटकन स्नान केलं. कारण हा भरत पुढे आलाय ना पटपट, ते लोक अजून मागून येत. आणि घाईघाईने आपल्या पिताला जलांजली दिली, पिंड प्रदान केले. आणि तोपर्यंत काय, वसिष्ठ आणि तिन्ही माता आल्या, त्यांचं स्वागत केले रामांनी. सगळ्यांची भेट झाली, आणि पिताच्या म्हणजे मृत्यूनंतर पहिल्यांदाच सगळ्यांची भेट झाली. वातावरण अति विचित्र आहे. आणि अशी काय आहे, अशी अशौच म्हटलेले, रामांनी अशौच पालन केलं. आता अशौच निवृत्तीनंतर आता रामासोबत सर्वांची बैठक झाली, चर्चा सत्रांना प्रारंभ झाला. श्री भरत, महर्षी वसिष्ठ, अयोध्येची मंत्रिमंडळ हे सारे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला एकटे श्रीराम, अशी चर्चा सुरू झाली. आणि ही चर्चा एका दिवसात संपलेली नाहीये. पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, अशी अनेक दिवस चाललेली चर्चा आहे. म्हणजे तासभराची चर्चा नाहीये. रोज रोज नवीन नवीन मुद्दे घेऊन श्री भरत काय करतात, उपस्थित होतात. भरतांना एक गोष्ट मात्र ठाऊक आहे, की आपला दादा कितीही भावुक असला ना, तरी महत्वाच्या क्षणी दादाला एखादी गोष्ट कर्तव्य म्हणून पटवून द्यावी लागते, तरच ते करतात. आणि त्यामुळे आता आपल्याला रडून रडून दादाला वश नाही करता येणार, त्याला पटवून द्यावे लागेल की अयोध्येला परत येणे हे तुझे कर्तव्य आहे. आणि हे पटवून देण्यासाठी शास्त्रांचा उपयोग करावा लागेल. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, या सगळ्यांचा उपयोग करून श्री भरत नवीन नवीन मुद्दे तयार करतात. हं? आणि आश्चर्याची गोष्ट अशी होते की भरतांनी मोठ्या उत्साहाने मुद्दे तयार करावे, आणि रामांनी बोलता बोलता सगळ्याचं खंडन करावं. हं? म्हणून वसिष्ठांच्या मुद्द्यांचं सुद्धा रामांनी खंडन केलेलं आहे. इतके काय आहे, राम श्रेष्ठ वाक्पटू आहे, त्यांचा युक्तिवाद केवळ अजोड आहे. आणि हा सगळा युक्तिवाद खूप लांब लचक चाललेला आहे. थोडस आपण थोडं बघूया की सगळ्यात पहिल्यांदा भरतांनी काय केलंय, विषय सुरू कसा केला. तर त्यांनी म्हटलं, माझ्या मातेने लोभापायी राज्याची याचना केली, आणि मातेला वशीभूत होऊन बाबांनी पण ते मान्य केले. मुळात या सर्व विषयांचा विकारांमधून प्रारंभ होतो.
त्याबरोबर रामाने भरताला लगेच थांबवलं. ते म्हणाले, पा भरता, मात्या पित्यांवर दोषारोपण न करता तुला जितके सांगता येईल ना तितके सांग. बाबांची चूक किंवा आईची चूक तूही सांगू नये आणि मीही सांगू. मी त्यांच्यावर दोषारोपण केलेलेच नाहीये, मग तू का करतो? मात्या पित्यांच्या दोषांची चर्चा पुत्रांनी करावी हे योग्यच नाहीये. हं? या ठिकाणी आणि मात्या पित्यांचा दोषच नाहीये. मग आता पुन्हा भरत काय करतोय, पुन्हा दुसरा मुद्दा मांडायला सुरुवात करतोय. तो म्हणतो की बरं, आपल्या अयोध्येची परंपरा काय किती श्रेष्ठ आहे की पुत्राचा राज्याभिषेक, पहिला मोठ्या पुत्राचा राज्याभिषेक करण्याची आहे. आता याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार बाबांना पण नाहीये ना. तेव्हा राम म्हणाला, हे बघ, ही गोष्ट त्यांच्या हातात नव्हती. भरता, तुला एक गोष्ट ठाऊक नाहीये, हं? पण मी सांगतो की आपल्या सर्वांच्या जन्म होण्यापूर्वी बाबांनी तुझ्या आजोबांना म्हणजे महाराज कोण अश्वपतींना शब्द दिलेला होता आणि त्या शब्दामुळे या राज्याचा अधिकार मी जन्माच्या आधीच घालवून बसलो होतो. कैकई मातेशी लग्न करण्यापूर्वीच आपल्या बाबांनी तुझे आजोबा अश्वपती यांना शब्द दिला होता की कैकईला होणारा पुत्र सिंहासनाचा उत्तराधिकारी होईल. आणि या शब्द त्यांनी आधी दिलेला असल्यामुळे काय झालं, त्यांनी जे केलं त्यात मला अयोग्य काहीच नाही वाटत. आईने लोभाने मागितले आणि वडिलांनी ते कामाधीन होऊन दिले, हे तुझे म्हणणे सगळं चूक आहे. मग भरत म्हणतो, पण दादा तू मला हे सांग की समजा मला राज्य मिळावे याकरता बाबांनी आजोबांना शब्द दिला असेल, पण त्यांनी तुला वनात कशा करता पाठवले? तुझा काय अपराध होता? राज्य कुणी करायला पाहिजे याचा विचार आपण नंतर करू, चल. पण तू आता आधी अयोध्येला परत चालायला काय हरकत आहे? कोणत्या शिक्षेपायी तू वनात आलास? तेव्हा राम म्हणतात, मी शिक्षा म्हणून हे सहनच करत नाहीये सगळं. हं? कुठल्याही अपराधामुळे सुद्धा मला वनात पाठवण्यात आलेले नाही. मी माझ्या वतीने पितृसेवा म्हणून व्रत घेऊन वनात आलो आहे. माझ्या पित्याला संकटातून सोडवण्याकरता हे व्रत मी घेण्याची आवश्यकता होती रे. हे व्रत मी का घेतले असं तुला कदाचित वाटेल, पण भरता, मी जेव्हा बाबांकडे गेलो ना, तेव्हा कैकई मातेने वर मागितल्यानंतर जेव्हा बाबांचे मी पहिले दर्शन घेतले, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जो भाव होता ना, तो खूप विचित्र होता. सत्याच्या पाशाने बाबा बांधले गेले होते. ते मला वनात जायला सांगू शकत नव्हते आणि मी वनात गेल्याशिवाय त्यांना कैकई मातेचे वर देता आले नसते. म्हणून त्या बाबांच्या नेत्रामध्ये त्यावेळेला इतका दैन्याचा भाव दाटलेला होता की आता मी हे तुला कसं सांगू आणि असत्याच्या कलंकातून वाचू तरी कसे, असं काय होतं बाबांना वाटत होत. आणि म्हणून बाबांच्या नेत्रातील तो भाव पाहून मी माझ्या मनानेच हे व्रत घेतले की माझ्या पित्यासमोर मी या व्रताचा स्वीकार केला. परत म्हणतो, अरे दादा, ज्याच्याकरता राज्य मागितले गेले तो मी आणि जिने राज्य मागितले ती आई, हे सगळे जण तुला तर राज्य परत करण्याकरता आले. समजा माझ्याकरता आईने मागितले, मी घेतले, पण आता ते मी परत देण्याकरता आलो आहे ना. तेव्हा राम म्हणतात, भरता, ज्याच्याकरता राज्य मागितले तो तू आलास, जिने राज्य मागितले ती आई आली, पण ज्याच्याकरता मी वनवासाचं व्रत घेतलं ना, ते माझे बाबा कुठे आहे? माझ्या बाबांच्या जीवनाच्या अंतिम दिवसामध्ये घडलेली घटना आहे आणि त्यांच्या समोर मी केलेली प्रतिज्ञा, ती मी त्याग करू शकत नाही. मला माझे व्रत पूर्ण केले पाहिजे, त्याशिवाय बाबांची त्यांच्या वचनातून सुटका नाही होणार. तेव्हा भरत म्हणतो, मग दादा तू एक काम कर, मोठ्या भावाचे व्रत धाकट्या भावाला करता येते, जसं गुरुचे व्रत शिष्याने केलेले चालते, पित्याचे व्रत पुत्राला करता येते. कोणीतरी व्रत पालन केले पाहिजे ना. मग तुझ्या वनात राहतो, 14 वर्षेपर्यंत वनवासाचे मध्ये मी सगळं पालन करतो. अयोध्येचे तू राज्य कर आणि परंपरेचं पण आपलं रक्षण होईल
आणि माझ्या मनोभावाचे पण रक्षण होईल, जनतेची इच्छा पण पूर्ण होईल, आणि तू सांगतोस त्याप्रमाणे व्रताचे पण पालन होईल. त्यावेळेस राम म्हणतात, तुझे म्हणणं बरोबर आहे, हं? की अशा प्रकारे प्रतिनिधीच्या माध्यमाने व्रत पूर्ण करता येते, पण प्रतिनिधीच्या माध्यमाने व्रत करणे शास्त्राप्रमाणे फक्त 3 लोकांनाच अनुमत आहे. की जर एखादा वृद्ध असेल किंवा एखादा आजारी पडलेला माणसासाठी प्रतिनिधी मार्फत व्रत पूर्ण करता येते, किंवा तुरुंगात जर कोणी पडला असेल तर त्याचे व्रत दुसऱ्याला पूर्ण करता येते. मी वृद्ध नाही, आजारी नाही, तुरुंगात पण नाही, मग माझे व्रत मी तुला कसं सांगू करायला? हं? तेव्हा आता असं चाललंय रोज चर्चा. त्या दिवशी रात्री भरत मंत्रिमंडळासोबत बसतात आणि म्हणतात, अहो काय मी एकटाच भांडण करतो, मी एकटाच सगळे मुद्दे मांडतो, तुम्ही लोक काहीच बोलत नाही, तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे. पण दुसऱ्या दिवशी काय होतं, जाबाळ नावाचा एक मंत्री आहे, त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी एकदम मुळातच घाव घातला. तो म्हणाला, हा माझा धर्म आहे, तो माझा धर्म आहे, असं म्हणून हे दोघे भाऊ भांडण करत आहेत. हे धर्म अधर्म बरळणे मूर्ख लोकांचे लक्षण आहे. कसला धर्म घेऊन बसलात तुम्ही? कुठला धर्म? माणसाने पुरुषार्थाने सुखी जीवन जगावे. कोणी पाहिले मेल्यावर स्वर्ग आहे का नरक आहे? इतके चांगले राजबिंडे राजकुमार तुम्ही, अंगाला भस्म काय फासलं, डोक्यावर केसांच्या जटा काय केल्या, हे काय सगळं शोभत का? हं? असं तो काय आहे, जाबाळ म्हणतोय. हं? तुम्हाला या धर्माने नुसतं पंगू बनवलंय. आता जाबाल हा अयोध्येचा मंत्री आहे, आणि त्याचं हे संभाषण ऐकल्यावर रामाने वसिष्ठांनाच प्रश्न विचारला की गुरुदेव, या माणसाला मंत्रिमंडळात कोणी घेतलं, की ज्याला धर्माचा विश्वास नाही, ज्याला शास्त्राचा विश्वास नाही, असा मनुष्य अयोध्येच्या मंत्रिमंडळात आलाच कसा? हं? तेव्हा रामांनी जाबालाच्या मताचं खंडन केलंय, चारवाक मताचं पण खंडन केलंय. हं? इतका अजोड युक्तिवाद राम करतात. त्यामुळे जाबाल मग चुप बसला. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, अरे रामा, हा जाबाल नास्तिक नाहीये, तो धर्म मानणारा आहे, पण तुम्हा दोघा भावांना समजावण्याकरता या युक्त्या चालल्या आहेत. तेव्हा वसिष्ठ मुनींना राम विचारतात की गुरुदेव तुमचे मत सांगा हो. तेव्हा वसिष्ठ म्हणतात, अयोध्येच्या परंपरेप्रमाणे जे ज्येष्ठ आहे त्यांनी राज्यकारभार करणे हेच बरोबर आहे, आणि म्हणून रामाने परत चालायला हरकत नाही. तेव्हा राम विचारतात, गुरुदेव बाबांच्या वचनाची काय व्यवस्था आहे? बाबांची प्रतिज्ञा मी कधीही असत्य करणार नाही. आता मात्र भरत वैतागतो. तो म्हणतो, ठीक आहे, तू असे वागतोस ना, मी तुझ्या दाराशी बसून आमरण उपोषण करणार, हाच आता शेवटचा उपाय. आणि भरताने शत्रुघ्नाला आसन आणायला सांगितलं, आणि रामाच्या पर्णकुटीच्या दारावर प्राण जाईपर्यंत उपोषणाला बसले. तेव्हा राम म्हणतात, भरता जरा थांब, तू अशा प्रकारे जे करत आहेस ना, त्याला शास्त्राचा काही आधार आहे काय? उपवास करून एखाद्याच्या दारावर धरणे धरून न्याय मागण्याचा अधिकार तुला नाहीये. तो अधिकार पण तिघांनाच असतो. एखादा दरिद्री ब्राह्मणाला हा अधिकार आहे, एखाद्या स्त्रीला अधिकार आहे, किंवा एखाद्या संन्यासी व्यक्तीला हा अधिकार आहे. ज्याच्याजवळ काहीच नाही अशा व्यक्तीने एखाद्या ठिकाणी उपवास करून आपल्यावर अन्याय झाला असेल तर धरणे धरून न्याय मागावा, हे योग्य आहे. पण तू संन्यासी नाही, स्त्री नाही, दरिद्री ब्राह्मण नाही, मग तू कशाला उपोषणात बसतो? आता तू एक गोष्ट लक्षात ठेव, की ज्याच्या दारावर धरणे धरायचे असते ना, त्याच्या काहीतरी दोष असावा लागतो. मग माझ्या दोष तरी काय आहे? माझे काय चुकले ते तू सांग. हं? अन्यथा माझ्या दारात उपोषणात बसल्याने तुलाच पाकपत्तक लागेल. विचार तू वसिष्ठांना, हे बरोबर आहे की नाही? आता काय झालं, भरत आता शेवटचा बाण सुद्धा व्यर्थ गेला. मग तो गप्प बसला. आता काय करावं? त्याच्या लक्षात आले की आपल्या सगळ्या युक्त्या आता संपल्या. बुद्धिवादाने की भरत रामांना जिंकू आता शकत नाही. आणि मग पाहता पाहता भरत एखाद्या पाडसासारखं
रामाच्या चरणी कोसळली. आणि त्यांनी काय रामाचे पाय अगदी घट्ट धरले आणि म्हणतात, दादा दादा, आणि असं रडताय. तेव्हा भरतांच्या डोळ्यातील अश्रूंनी रामाचे पाय चिंब भिजले. आणि तेव्हा काय श्री रामांनी म्हटलेले की इतकं व्याकुळ होऊन त्या रामाच्या नेत्राकडे जेव्हा भरत बघतायत, तेव्हा म्हणतायत आणि म्हणतायत, दादा मला धर्म नाही कळत, मला अधर्म नाही कळत, दादा माझी बुद्धी नाही चालत, माझ्या सगळ्या युक्त्या संपल्या, मी आता तुझ्या चरणी शरण आलो आहे, माझ्या धर्माचं रक्षण कर, मी चुकणार नाही असा सल्ला मला दे, मी काय करू आता ते तूच सांग. असं काय करताय भरत म्हणताय. तेव्हा रामांनी सल्ला दिला. किती अद्भुत रामाचे सगळे तोडगे सुद्धा आहेत. ते म्हणताय बोलता बोलता म्हणजे सांगता सांगता रामांच्या सुद्धा डोळ्यातून आसवांच्या धारा वाहतायत. आणि ते म्हणतात, भरता तुझ्या प्रेमाचा मी कधीच अवमान करणार नाही, बाबांच्या पुढे केलेली आणि प्रतिज्ञा सुद्धा मोडणार नाही, पण तुझ्यासारख्या प्रेमी भावाच्या प्रेमाचा अधिक्षेप मी करणार नाही. मी तुला आता एक गोष्ट सुचवतो की तू आता अयोध्येला परत जा, 14 वर्षे अयोध्येचे राज्य सांभाळ, आणि 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मी अयोध्येला येईन, त्यावेळी एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला उपहार म्हणून जर तू मला राज्य देणार असशील तर मी त्या राज्याचा स्वीकार करीन. आता रामाचं असं बोलणं ऐकल्यावर भरताचा आनंद गगनात मावेना. तो म्हणाला, अरे माझ्या उदार बंधू, इतकी कृपा जर आपण मजवर केली ना, तर अजून थोडीशी कृपा कर, की ज्या ठिकाणी आता आपलं दर्शन होईल त्या ठिकाणी आपला राज्याभिषेक करण्याचा असा निश्चय करून मी आलो होतो. आणि म्हणून राज्याभिषेकाची सगळी सामग्री, सुवर्णाच्या पादुका आम्ही सोबत आणल्या आहेत. आणि म्हणून हे बंधू, आता या पादुका आहेत, त्या पादुकांचा मात्र काय कर, तू आता स्वीकार कर. तर तू चरणामध्ये धारण कर त्या, आणि नंतर प्रसाद म्हणून मला त्या द्या, त्या माझ्या मस्तकावर मी धारण करीन, आणि अयोध्येतल्या त्या महान काय म्हटलेले गजराजावर मी त्या ठेवीन, हातामध्ये चौरी घेऊन त्या पादुकांची सेवा अयोध्येपर्यंत करत जाईल, आणि अयोध्येच्या सिंहासनावर त्या पादुकांचा अभिषेक होईल. 14 वर्ष राज्याचे दायित्व मी स्वीकारतो, पण स्वामी म्हणून नाही, सेवक म्हणून स्वीकारतो. मी नंदीग्रामात राहीन, तुझ्यासारखेच माझे कुटीर असेल, जटा वल्कल धारण करून मी पादुकांची सेवा करीन, राज्यकारभार चालतच राहील, पण हे सगळं करायला मी फक्त 14 वर्ष बांधील आहे. 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत मी आपली वाट पाहिन, आणि त्या दिवशी जर सूर्यास्तापर्यंत आपलं आगमन अयोध्येत झालं नाही तर सूर्यनारायणाला प्रणाम करून मी हा देह अग्नीला अर्पण करीन. आता रामाच्या नेत्रातून आसमानचा पूर लोटलाय की हे सगळं प्रेमाचं भांडण, कोण हरलं कोण जिंकलं असं कधीच बघायचं नसतं. कारण ही रामकथा आहे ना, ही बंधू प्रेमाची स्वर्गीय सुद्धा आहे. नित्य निरंतर मनुष्याने ही प्राशन करीत राहावी अशा प्रकारची ही अमर कथा आहे. असे पादुकांचे ते दिव्य देणे भरतांनी घेतले, काय रामाचा प्रसाद म्हणून स्वीकारलं, आणि भरत निघाला. तेव्हा काय केले रामांनी भरताला आणि शत्रुघ्नाला काही सूचना दिल्या. काय म्हणतात ते त्या, की हे पहा तुम्ही दोघं सज्जन आहात, मला काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही, पण राहवत नाही म्हणून एक गोष्ट सांगतो, की येणाऱ्या 14 वर्षात कोणी सुद्धा कैकई मातेचा अपमान करता कामा नये. म्हणजे काय श्रीरामाचं चरित्र असेल पहा, की वंशाला बदनामीला मी कारण, ती जी कारण झाली की जिच्यामुळे अयोध्येच्या वंशामध्ये एवढी उलथापालथ झाली आहे, त्या कैकेयी मातेबद्दल राम असं बोलताय की भरता, जीवनात माणसे चुकतात रे, तुझ्यासारख्या संत पुरुषाने त्यांना सांभाळून घेणे आवश्यक आहे.
आणि शत्रुघ्न, तुला माझी आणि सीतेची शपथ आहे, चुकून सुद्धा कैकेयी मातेच्या मनोभावाला धक्का लावू नका. आणि मग रामांनी अत्यंत कृपापूर्वक भरताचा हट्ट पुरवला. काही क्षण त्यांनी त्या सुवर्णाच्या पादुका आपल्या चरणामध्ये धारण केल्या आणि मग त्या रामाच्या दिव्य पादुका मस्तकावर घेऊन अयोध्येचा तो महातपस्वी राजकुमार परत निघाला. आता भरत काय करतोय, त्या पादुकांचा अयोध्येच्या सिंहासनावर प्रत्यक्ष राज्याभिषेक करणार आहे. आता तो त्या पादुका अयोध्येहून आणलेल्या गजराजावरून अंबारीत ठेवत्या आणि स्वतः आपल्या हाताने चौरी घेऊन त्या पादुकांची सेवा करतात. जसं एक सेवकाने सम्राटाची सेवा करावी ना, असे भरत वागतात. यथा समय आता श्री भरतांचा काय होतो, अयोध्येत प्रवेश होतो. सगळ्यांना योग्य सूचना देतात आणि श्री भरत त्या पादुकांच्या समवेत नंदीग्रामात आले. आता त्या पादुकांचा राज्याभिषेक ठरला आहे. भरतांनी वसिष्ठ महर्षींना विचारले की आता पादुकांचा राज्याभिषेक करण्याची गोष्ट मी तुम्हाला बोललो खरं, पण हे शास्त्राला धरून आहे ना? कारण तस्मात शास्त्र प्रमाणन्ते. आता काय करावे, काय करू नये, अंतिम प्रमाण काय शास्त्रात असतं. कारण कोणाची बुद्धी प्रमाण नाहीये. कारण कितीही बुद्धिमान असला ना तरी काय परमार्थामध्ये त्याचं काय आहे, शास्त्राधीन व्हावे हेच शहाणपण असतं. कारण माणसाच्या बुद्धीमध्ये दोष असतात, भल्याभल्यांची बुद्धी चुकत असते. म्हणून असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृणवत मानावे. म्हणजे शास्त्राचे पालन करण्यातच कल्याण आहे. शास्त्राने विष घ्यायला सांगितले ना तरी ते घ्यावे. कारण ज्ञानेश्वर महाराज अत्यंत शास्त्रनिष्ठ आहे. कुठेही शास्त्र न सोडता त्यांनी अवघ्या समाजाला आपलंस केलंय. म्हणून समाजाचा जो विचार फक्त करतो ना तो समाजसेवक म्हटला जातो. नुसतं शास्त्र धरून बसतो ना तो कर्मठ असतो. पण जो शास्त्र आणि समाज यांच्यामध्ये संतुलन स्थापित करतो तो संत. म्हणजे एकीकडे समाज तर एकीकडे शास्त्र. आणि संत काय, या दोन्ही मध्ये असं सेतूचं काम करतात. आपल्या हातून शास्त्राला सोडून काही कर्म घडू नये. आणि म्हणून भरत वसिष्ठांना असा प्रश्न विचारतात. तेव्हा वसिष्ठ काय म्हणतात, ते म्हणतात, अरे भरता, आजोळून आल्यापासून आजपर्यंत मी तुझा रोजचा जीवन व्यवहार पाहतोय रे. मला असं जाणवते की आता तू शास्त्र बघण्याची आवश्यकताच नाहीये. तुझ्या आचरणावरून पुढे शास्त्राची रचना होईल. म्हणजे काही लोक शास्त्रानुकूल जीवन जगतात, तर काही लोकांचे जीवन बघून शास्त्रांची रचना होते. म्हणून भरता, एक वेळ शास्त्राची चूक होईल पण तू चुकणार नाही. म्हणून आता असं वाटतं की मनुष्य खरंच एवढा निर्दोष होऊ शकतो का? तर असं आहे की ज्याच्यावर भगवत कृपा होते ना त्याच्या जीवनात असं होत असतं की त्याच्या जीवन व्यवहारात शास्त्र बघून चालत नाही. त्याचं सगळं जीवन व्यवहार असं सहज असतात. त्याच्यामध्ये शास्त्राचं प्रतिबिंब असतं. आणि म्हणून असं या भरत यांचा जीवन व्यवहार पण कसा आहे, सगळा शास्त्राला धरून आहे. आणि आता रामांनी आणि भरतांनी वल्कल धारण केली, जटाधारी. आता वास्तविक असं वल्कल कोण धारण करतं, की ज्याला काहीच मिळत नाही ना, त्याने कमंडलू वल्कर दंड गोळा करावे, कुठेतरी खोपट्यामध्ये बसावे आणि भगवत साधना करावी. पण भरत तसे नाहीये, तो समर्थ आहे. अयोध्येच्या संपूर्ण साम्राज्याचा तो स्वामी आहे. पण राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी, ही खरी काय भारतीय धारणा आहे. की जो जितका महान असतो ना तितके त्याने उपभोगातून विरक्त व्हावे. आणि त्याप्रमाणे भरत नंदीग्रामात एक पर्णशाळा बांधताय. भरतांचा निवास तिथे आहे. त्या पर्णशाळेमध्ये
दिव्य आसनावर भगवंताच्या म्हणजे रामाच्या दिव्य पादुकांची स्थापना केली आणि श्री भरत त्या पादुकांची स्वतः पूजा करतात. आता केवळ पूजन नाही करत, दिवसभर तेथे बसून सारखी सेवा करतात. म्हणजे असं नाही की सकाळी त्या पादुकांचा काय पूजन केलं आणि मग दिवसभर जी जी कामं करायची ना ती सगळी त्यांच्या पुढे निवेदन करतात. जसं एखाद्या सेवकाने स्वामीला सगळा रिपोर्ट करावा ना, तसं सायंकाळी आपण काय काय केलं ते सगळं निवेदन करून सांगतात. म्हणजे एक क्षणभर पण भरताना असं वाटत नाही की ते खरंच रामाच्या पादुका आहेत, खरंच राम तिथे आहेत, काय दादाच माझा बसला आहे अशा ह्यानी ते काय आहे सगळं करतात, की माझ्याकडून जे जे घडत आहे आणि ते सगळं पुन्हा काय दादाच्या आशीर्वादाने घडतंय. इतक्या अंतःकरण पूर्ण अशी सेवा केली जाते ना, तेव्हा त्या ठिकाणी अशा अंतःकरणात म्हटलंय भगवत कलेचं जागरण होत असतं. म्हणजे कशी सेवा करावी हे भरताकडून शिकायचं. आता मीराबाई होती, तिने कुठल्या मंत्राने त्या गिरीधराची प्राण प्रतिष्ठा केलीच नव्हती, पण तिच्या अंतःकरणातला संपूर्ण भाव तिने तिथे ओतला आणि त्यामुळे त्या मूर्तीत श्रीकृष्णाचे चैतन्य जागृत झाले, की जे चैतन्य चराचरात आहे ते जागृत करण्याची फक्त काय पाहिजे, धमक आपल्यात पाहिजे. जसं भक्त प्रल्हाद त्या स्तंभाकडे बघून किती विश्वासाने म्हणतात की परमात्मा सर्व व्यापक आहे बाबा, तो या स्तंभातही असणारच. आणि त्यामुळे त्या प्रल्हादाच्या भावामुळे श्रद्धेमुळे भगवंताला त्या स्तंभातून नृसिंह रूपाने प्रगट व्हावे लागले. म्हणजे देव कुठे आहे विचारण्यापेक्षा देव कुठे नाही असं प्रश्न विचारला पाहिजे. आणि त्या श्री भरताच्या अशा या दिव्य तप सुरू झालेलं आहे. म्हणून भरताचं जीवन धन्य आहे की असा तो नंदीग्रामात तपस्वी राहतोय. एक एक दिवस नव्हे, एक एक क्षण नाही, अखंड काय आहे तो त्याचं फक्त त्याचं काय आहे त्या रामाच्या स्मरणात व्यतीत करतोय. मस्तकावर जटा जुटा आहे, अंगावर वल्कल आहे आणि त्या भगवंताच्या दिव्य पादुका असं समजून काय प्रतिक्षणी रोज रोमांचित होतोय. त्याच्यामुळे असं म्हटलेलं की त्या पादुका पादुका नाहीच वाटत त्याला, त्याला साक्षात तिथे प्रभूचे अधिष्ठान प्रतीत होते. असं आहे की जेव्हा आता आपल्याकडून अशा प्रकारच्या भावना आणि श्रद्धाचा असा जो प्रवाह आपल्या अंतःकरणातून वाहतो ना, त्यावेळेस तो समोरचा हा तो श्री विग्रह असतो ना, त्या अति दिव्य प्रसाद म्हणजे प्रतिसाद सुद्धा त्याच्यातून प्राप्त होतो. म्हणजे तो श्री विग्रह कसा आहे, मूर्ती आहे, पण त्या मूर्तीतून सगळा प्रतिसाद यायला लागतो. पण त्याच्यासाठी काय आधी प्रेम कसं करावं ते कळलं पाहिजे. आणि तसं भरत रोज रोज त्या पादुकांची सेवा करतात, पूजा करतात. म्हणजे आता काय आहे, पूजा म्हणजे नुसतं कर्मकांड नाहीये की मंत्र अधिकाने नुसतं म्हणायचं आणि करायचं. त्याच्याबरोबर भावना पण लागतात आणि दोन्ही जमतं ना तेव्हा ते उत्तम होतं. हे दोन्हीचा संगम सामान्य सगळ्या लोकांमध्ये नाही दिसत. कारण काही जण अत्यंत श्रेष्ठ पूजा करतात, पण काहींच्या ठिकाणी फक्त भाव असतो. आता भरत पूजा पण कशी करतात, अशी भरभर नाही, प्रेमाने करतायत, एक एक उपचार अर्पण करतात अगदी अंतःकरणापासून. आणि सगळ्या आज्ञा त्याच्या पादुकांना सांगून ग्रहण करतात. मग आता असं केल्यावर प्रतिसाद पण तिथून सगळा त्यांना मिळतोच. आणि असा खरंच मिळत असतो. पण हे सगळं सत्संग करावा लागतो. एक उदाहरण सांगते, गुरुदेव रानडे खूप मोठे होऊन गेले. प्रत्येक निर्णय ते काय करायचे, आपल्या सद्गुरूंच्या प्रतिमेला विचारून घेत असत. एकदा गुरुदेव रानड्यांना व्याख्यानासाठी परदेशातून निमंत्रण आले. आता त्या वेळेला हा फार मोठा सन्मान मानला जात होता आणि अशा या सन्मानासाठी
डॉक्टर राधाकृष्णन त्यावेळेस स्वतः कितीतरी दिवस वाट पाहत होते की त्यांना असं बोलवणं यावं. हं? पण या गुरुदेव रानड्यांना तर याची काही पर्वाच नव्हती. त्यांना ते पत्र आलं, त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या प्रतिमेपुढे ठेवलं आणि उत्तराची वाट पाहत राहिले. आता त्यांचे गुरुदेव तेव्हा समाधीस्थ झालेले होते. त्या प्रतिमेसमोर फक्त ठेवलं. आता तिसऱ्या दिवशी सद्गुरूंचं उत्तर सुद्धा त्यांना मिळालं. ते म्हणाले जाऊ नकोस. आता एवढा मोठा सन्मान, पण ते नाही गेले. तेव्हा डॉक्टर राधाकृष्णन त्यांना सांगायला गेले की तुम्ही जाणार नसाल ना, तर माझ्या नावाची शिफारस करा. म्हणजे असे समाधिस्थ गुरुदेव, पण प्रतिसाद असा मिळतो. हं? असं आपल्याला म्हणजे असं काय वाटतं, आपल्या डोळ्यांनी हे जे दिसतं ना विश्व, ते खूप कसं आहे, दिसणार विश्व खूप छोटं आहे. हं? खरं असेल याच्यापेक्षा खूप मोठं अतिइंद्रिय विश्व आहे आणि ते खूप प्रबळ आहे आणि तिथून हे सगळं नियंत्रण चाललेलं असतं. आणि म्हणून अंतःकरणातून काय भरत अखंड रामाशी असे जोडले गेलेले आहे. आता श्रीराम आणि लक्ष्मण इकडे वनवासात राहून सगळं वनवासांच्या व्रताचं पालन करतात, पण श्री भरत रोज राजलक्ष्मीच्या सहवासात राहून सुद्धा तितक्याच नियमांचे पालन करतात, राम करतात तसं. आता हे कठीण आहे की नाही? का भरताचं आचरण कसं परम पुनीत आहे. म्हणजे असा भक्तीचा हा सर्वोच्च आदर्श भरत म्हटला जाता. चातक पक्षी जसं प्रेमाचं प्रतीक आहे, आणि राजहंस हा आहे ना, हे विवेकाचं प्रतीक आहे. आणि भरताच्या जीवनामध्ये हे दोन्ही आहे, हंस आहे आणि चातकत्व. देह त्यांचा नियमाने बांधलेला आहे, पण अंतःकरण प्रेमाने ओथंबलेले आहे. असं साधारणतः जो अत्यंत प्रेमी असतो ना, त्याच्याकडून काय असतं, नियम मोडलेच जातात. त्या प्रेमामध्ये त्याला काही भान नसतं. हं? पण आणि दुसरा जो अत्यंत नियमनिष्ठ असतो, सगळं नियमाप्रमाणे सगळं करायचं, त्याचं अंतःकरण शुष्क असतं. आणि म्हणून भरतांच्या जीवनामध्ये प्रेम पण आहे आणि नेम दोघांचा संगम आहे. हं? आता हे सगळं भरतांनी कुठल्या शास्त्रात वाचलं होतं का असं वागायचं? का ऐकलं होतं का? तर नाही. की राज्य पादुकांना राज्याभिषेक करायचा पादुकांचा, पादुकांचे राज्य असं म्हणायचं, पादुकांच्या आज्ञेने राज्याची सेवा करायची, हे सगळं कुठून सुचलं त्यांना? तर असं आहे की जी प्रज्ञा असते प्रत्येकाच्या मध्ये, ही प्रज्ञा असते आणि त्या प्रज्ञेला जेव्हा भगवंताचा स्पर्श होतो, तेव्हा त्याच्यातून आपोआप अशाच प्रकारचे स्फुरण होत असतात. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की जसं गीतेमध्ये म्हटलंय ना की अर्जुना, अशा माणसाला माझ्याकडून बुद्धी मिळत असते. हं? असं या सिंहासनावर रामाच्या पदुका आहेत. हं? आणि त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की काय म्हणून करता सेवा भरत? तर ते म्हणतात अयोध्याच्या राज्याचे मी काय आहे, न्यासी म्हणजे ट्रस्टी आहे. हं? आता न्यासी हा काय असतो, स्वामी नसतो आणि सेवक पण नसतो. एका दृष्टीने तो मालक असतो, पण तो पुरता मालक पण नसतो. म्हणजे आपण ज्या न्यासाचे न्यासी आहोत, त्याचा विकास करण्याचा अधिकार आपल्याला असतो, पण त्याचे नुकसान करण्याचा किंवा त्याचा हवा तसा उपयोग करण्याचा अधिकार नसतो. आता मी जर मालक असेल तर माझी वस्तू मी हवी तशी वापरेन, पण आता मी न्यासी आहे ना, तर न्यासीची वस्तू मला हवी तशी वापरता येत नाही. त्याचा विकास करता येतो, पण त्याचा दुरुपयोग करता येत नाही. आणि भरतांनी आपल्या पुढे म्हणून अशा प्रकारे एक समाजापुढे नवीन आदर्श ठेवला. हं? या परंपरेचा आदर्श आहे की या देशामध्ये सत्ता स्थानात बसलेल्या कुठल्याही व्यक्तीने, जो ज्येष्ठ व्यक्ती आहे, तो त्यांनी स्वतःला स्वामी नाही म्हणून घ्यावं. हे राज्य माझं आहे का मी कमावलेलं आहे, असं छत्रपती शिवाजींनी सुद्धा म्हटले नाही, की हे राज्य शंभू महादेवाचं आहे. हं? तसं हे राज्य रामाचं आहे आणि मी त्याचा सेवक आहे.
राजपूत जे होते ना, त्यांनी सुद्धा कधी राज्याचे स्वामी म्हणून नाही घेतले एकाही राजपूत राजांनी. ते लोक काय म्हणायचे, ते एकलिंगजी भगवंताला स्वामी मानायचे. आणि सगळे भगवंताच्या ही धारणा एक जर आपल्या सगळ्यांच्या जीवनात जर आली ना, तर काय होतं, कितीतरी समस्यामधून सहज बाहेर पडता येतं. असं हे श्री भरत सगळं राज्य सांभाळतात ते. आता एक घर सांभाळायचं असेल तर किती किती काय लोकांचं काय काय असतं. आता त्या घरातले जो कर्ता पुरुष असतो तो म्हणतो माझं घर, त्या सासूबाई म्हणतात माझं घर, सुनबाई म्हणतात माझं घर, तो मुलगा म्हणतो माझं घर, तो भाऊ म्हणतो माझं घर. आणि समर्थांच्या दासबोधात त्यांनी म्हटलेलं आहे की अरे, घरात राहणाऱ्या घुशी, उंदीर त्यांना पण वाटतं माझं घर, चिलटांना वाटतं माझं घर. मग आपण हवे तसे या घरात वागावे म्हणजे माझं घर झालं. उंदीर सुद्धा असं म्हणतो, उंदीर म्हणते आमचे घर, पाली म्हणते आमचं घर. म्हणून जीवनात काय आहे, अत्यंत शुद्ध बनण्याचा विचार हाच आहे की यातलं काहीही माझे नाही, जे काही आहे ते सारं भगवंताचं आहे, मी फक्त त्याचा न्यासी म्हणून राहावं. म्हणजे त्याचा सदुपयोग करण्याचा मला अधिकार आहे, पण त्याच्यामध्ये काय सुविधा पण प्राप्त करण्याचा अधिकार आहे, पण अरेरावी करायचं नाही, त्याचा दुरुपयोग करायचा नाही. आता अशी खोल कल्पना भरतांनी या सगळ्यातून दिली. म्हणजे जसं असं म्हणतो ना की दगड मातीचं किंवा विटा सिमेंटचे बांधलेले घर एवढंच अपेक्षित नाही इथे. आता आपलं शरीर हे पण काय आहे, या जीवाचं घरच आहे. ह्या देहरूपी घरामध्ये हा जीव राहतो. मग आता देह तरी माझा आहे का, अहंकारी व्यक्तीला वाटतं. म्हणजे जसे ते रावण, हिरण्यकश्यपू, त्यांना काय म्हणायचे, देह आमचा मालकीचा आहे. पण संत आपले काय विचार करतात की कुणाचा हा देह, कुणाचा संसार. तर अशा प्रकारे असं म्हणून इथे इतका सुंदर एक विचार हा सगळा आपल्या समोर ठेवतोय की याप्रमाणे म्हटलेले की सामान्य जीवाचं काय कर्तव्य आहे, जसं संतांनी विवेक केला आहे आणि आपल्या बुद्धीचा, देहाचा सदुपयोग करावा असं संत सांगतात. की आता भगवंताने हा देह दिला आहे, पण ही भावना ठेवायची आहे की आपले त्याच्यावर काहीच नियंत्रण नाही. माझ्या घरात आलेली संपत्ती ही कशी आहे, भगवंताची आहे. म्हणून तिचा फक्त सदुपयोग करण्याचा अधिकार आहे, पण ती व्यसनासाठी किंवा वाटेल तसा खर्च करून वापरण्यासाठी नाही. हा विवेक काय म्हटलंय, अंतःकरणामध्ये वाढला पाहिजे. तर सर्वदा काय म्हणजे हा विवेक जागृत राहायला पाहिजे की मला त्याचा दुरुपयोग नाही करता येणार. आणि म्हणून भगवंतानी बुद्धी पण जी मला दिली आहे, तिचा मी हवा तसा उपयोग करून नाही चालणार. आता हिरण्यकश्यपूला काय झालं, त्याच्यामध्ये केवढं बल होतं, पण प्रल्हादाने त्याला सांगितलंय की बाबा हे सगळे बल ना त्या भगवंताचा आहे, आणि म्हणून त्या बलाचा सदुपयोग करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, दुरुपयोग करण्याचा नाही. म्हणून एकदा ही भूमिका मान्य केली ना की माझ्या देहात सुद्धा एक राम राज्य काय होतं, स्थापित झालं पाहिजे. म्हणजे सज्जन आणि दुर्जन यांच्यामध्ये काय थोडेसे अंतर असतं. म्हणजे आता राम आणि रावण दोघांमध्ये काय बुद्धी आहे, प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू दोघांमध्ये बुद्धी आहे. पण पापी लोक ही काय आपण बघतो विद्वान असतात, पण ते काय करतात, त्यांच्या विद्येने लोकांचा अपमान करतात. आणि म्हणून आपण बघतो की सज्जनांकडे विद्या आली की ती काय करते, ज्ञान लोकांचे अजून ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी वापरतात. संपत्ती त्यांच्याकडे आली की चांगल्या कामासाठी खर्च करतात आणि आपलं जीवन अधिक सुखमय बनवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्या दृष्टीने इथे भरतांनी काय केलेले, असे एक अतीव असं दिव्य दर्शन आपल्या त्यांच्या आचरणातून आपल्या समोर सगळ्या ठेवलेलं आहे की इदम न मम, ही वृत्ती त्यांनी दिली. म्हणून भरताच्या जीवनामध्ये कोमलता दिसते पण अहंकार कुठे दिसत नाही.
भरताच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर काय फुगला असता ना. पण सुख उपभोग घेण्याची ही वृत्तीच नाहीये भरतांची. आता अजून एक छोटासा मुद्दा सांगून थांबूया, की सगळेजण असं म्हणतात की रामायणामध्ये उर्मिलेबद्दल काहीच सांगितलं नाहीये. हं? पण आता उर्मिलेला तर कसं आहे माहित होतं की काय 14 वर्ष लक्ष्मण आपल्याला भेटणार नाही, दूर वनात गेलेले आहे. पण इथे एक छान मुद्दा लक्षात येतो की मांडवी जी भरताची पत्नी आहे, की तिचा मनाचा काय तिची अवस्था असेल, की फक्त अयोध्येपासून 16 किलोमीटर अंतरावर नंदीग्राम आहे. मांडवी अयोध्येत आहे, भरत नंदीग्रामात आहे, आणि 14 वर्षे एकमेकांची भेटच नाही. हं? आता उर्मिलेला तर निदान 14 वर्षाकरता लक्ष्मण भेटणारच नाही, तिने आशाच सोडून दिली. पण मांडवीला तर सर्वस्वाचा स्वामी होण्याची ज्याला संधी असलेली असा आपला पती वैरागी होऊन बसला आहे. हं? आणि तिला काय सणाला सुद्धा तिला नंदीग्रामात जाऊन त्याला नमस्कार करावा का त्याला भेटावं असं काहीही घडत नाही. म्हणून ह्या सगळ्या रामकथेतली प्रत्येक पात्र, प्रत्येकाच्या जीवनात अधिकारांचा तिलांजली आणि कर्तव्याचे पालन हे दिसतं. म्हणून आपण रामकथा पुन्हा पुन्हा ऐकतो, वाचतो. तेव्हा आता हे जसं भगवान महादेव पार्वतीला म्हणतात की ज्याच्या अंतःकरणात खरं रामप्रेम निर्माण झालं ना, त्याला विलास सोडावा लागत नाही, तर त्याच्याकडून तो आपोआप सोडून दिला जातो, विलास गळूनच पडतात. आणि पण असं होण्यासाठी काय आहे, आधी अंतःकरणामध्ये रामानुराग म्हणजे रामाचा अनुराग जागृत व्हावा लागतो. आणि भरताच्या अंतःकरणात असा रामानुराग जागृत झालेला आहे. आणि मांडवीच्या अंतःकरणात सुद्धा तो रामाचा अनुराग जागृत आहे. आणि म्हणून श्रीराम संपूर्ण अयोध्या परिवारात इतके पूज्य आहे. आज आपण इथे थांबूया. पुढचा भाग पुढच्या शनिवारी आपण बघणार आहोत. तर झालेली सेवा रामाचरणी अर्पण करते. जय जय रघुवीर समर्थ.